बापाला मुलाचा पत्ता नाही, काय चाललंय ते, मुलाला बापाचं काय चाललंय ते पत्ता नाही, आईचं काय चाललंय ते, बाईचं काय चाललंय ते, बापाला पत्ता नाही, बापाचं काय चाललंय ते, बाईला पत्ता नाही. आमची विभागणी झाली, विचारांमध्येही विभागणी झाली, कर्मामध्येही विभागणी झाली आणि जगण्या वागण्यामध्येही विभागणी झाली, जगण्या वागण्यामध्येही विभागणी झाली. म्हणून काय झालंय माहितीये का, आमच्याकडे आज सर्व काही आहे पण सुख नाही. सर्व काही आहे पण सुख नाही, बरं का, सुख नाही. आणि त्यामुळे नेमकं काय झालं माहितीये का, आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहींना तर झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नाही काहींना. अहो एक असाच ना, दवाखान्यात जायचा डॉक्टरांकडे, डॉक्टरांनी सुरुवातीला त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, अगोदर थोडा काही ट्रीटमेंट केली असेल काही वेगवेगळ्या प्रकारची, बरं का, त्याला झोप येत नाही, मग शेवटी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या झोपेच्या गोळ्या खाऊन पण त्याला झोप येत नाही माऊली, बरं का, झोपेच्या गोळ्या खाऊन पण त्याला झोप येत नाही. मग शेवटी डॉक्टर पण विचार करायला लागले की आता मी पण थकलो म्हणे, मी पण याच्या पुढे काही करू शकत नाही, कारण शेवटचा उपाय आहे. झोप न येणाऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवणं हा शेवटचा उपाय आहे, बरं का. आणि म्हणून मग डॉक्टर पण विचार करायला लागले की याच्या पुढे आता माझ्या हातात काय नाही. मग निघाला तसाच नाराज होऊन घरी आला आणि असा पायरीवर चिंताग्रस्त होऊन बसला होता. एक सत्पुरुष तिथून चालले होते, त्या सत्पुरुषांनी विचारलं, बाबा काय झालं रे तुला, असा नाराज का बसलाय, निवा असा शांत का बसलाय, नाराज का बसलाय, काय झालं, काय डोक्याला हात लावून का बसलाय. तेव्हा त्याने सांगितलं म्हणे, महाराज मला गोळ्या घेऊन पण झोप येत नाही, बरं का, गोळ्या घेऊन पण झोप येत नाही. त्यावेळेला त्याने सांगितलं त्या महाराजांनी, ज्याला भरपूर झोप येत असेल ना, पक्का झोपे असेल ना, त्याचा शर्ट घाल, त्याचा शर्ट घातला ना तुला पण झोप येईल, बरं का. महाराजांनी काय गोळ्या वेळेने सांगितल्या, काही जडीबुटीने सांगितले, किती सोपा उपाय सांगितला बघा. जांभई देणाऱ्या माणसाच्या बाजूला जर आपण बसलो असेल ना आणि त्यांनी जर जांभई दिली ना, पुढचं काही सांगायला पाहिजे का तुम्हाला. आता आपलं पण कोण कधी आ होते आपल्याला पत्ता लागत नाही, आपल्यालाही लगेच जांभई येते. असो, महाराजांनी काय सांगितलं, जो निवांत झोपत असेल ना, पक्का झोपत असेल ना, बरं का, त्याचा शर्ट घाल. मग मात्र त्याने विचार केला की निवांत झोपणारा कोण. मग त्याने विचार केला, ज्या डॉक्टरांकडे जातो तिथे भरपूर गर्दी असते, खूप पैसा येतो त्यांना, दिवसभर ते तिथे पेशंट पाहून थकलेले असतात, म्हणजे 100% रात्रीचे निवांत झोपत असतील. आता कशाला कुठे जायला पाहिजे, त्या डॉक्टरांचाच एक शर्ट आणतो ना. आता गेला तो दवाखान्यामध्ये, पण गेल्यानंतर डॉक्टरांना हात जोडून विनंती केली, डॉक्टर साहेब आज मला इंजेक्शन नको, मला गोळ्या नको, औषध नको मला, मग तुमचा एक शर्ट द्यावं. डॉक्टर साहेब म्हणतायत का, म्हणे मला एका साधूने सांगितलेले, सत्पुरुषाने सांगितलेले की जो जास्त झोपत असेल त्याचा शर्ट जर घातला तर तुलाही झोप लागेल. डॉक्टरांनी पहिला प्रश्न केला, मी झोपतोय हे तुला सांगितलं कोणी, मला झोप लागते तुला सांगितलं कोणी नाही. म्हणे मी अंदाज काढला. अरे म्हणे 4 महिने झालं या क्लिनिकचा भाडा टाकलाय, 2 महिने झालं जो ज्या फ्लॅट मध्ये मी राहतोय त्याचा भाडा टाकलाय, बरं का. आणि घरामध्ये माझी अवस्था काय आहे, म्हणजे इकडनं गेल्यावर मेथीची जोडी निवडायला लागते मला, मेथीची भाजी निवडल्यानंतर बाई बनवते ना मग खायला देते. म्हणजे आपण ज्यांना असं मोठे समजतो की नाही, सगळ्याच गोष्टींमध्ये मोठे असतात ते, फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. किती श्रीमंत असेल जरा जाऊन बघा मग कळेल तुम्हाला. असो, मग म्हणे साधूने मला सांगितलंय की अत्यंत जास्त झोपणारा माणूस असेल ना, त्याचा जर शर्ट घातला तर तुला झोप येईल. अरे मग मलाही पाहिजे, मलाही झोप येत नाही. कोण म्हणतोय, डॉक्टर. आता डॉक्टर आणि हा पेशंट दोघे पण निघाले झोपणारा बघायला, झोपणारा कोण आहे.
मग त्या पेशंटने विचार केला की आमच्या गावामध्ये अमुक अमुक माडीवर राहणारा एक मोठा श्रीमंत माणूस आहे, सावकार आहे, रांग लागते त्याच्याकडे माणसांची, 100% त्याला झोप लागत असेल, त्याचे 2 शर्ट आपण मागून घेऊ. आणि ते त्याच्या श्रीमंत माणसाकडे गेले त्या गावातील आणि त्या श्रीमंत माणसाला सांगितलं, काका तुमचे 2 शर्ट द्यावं आम्हाला. म्हणे 2 कशाला, 4 घे, कारण श्रीमंत आहे ना, त्याच्याकडे काय कमतरता आहे का? पण पहिले सांग माझे शर्ट तुम्हाला का पाहिजे? म्हणे आम्हाला एका साधूने सत्पुरुषाने सांगितलं की जो अत्यंत जास्त झोपत असेल ना त्याचे शर्ट घातले की तुम्हाला झोप येईल. आम्हाला दोघांनाही गोळ्या घेऊन पण झोप येत नाही हो. त्याने लगेच खिशात हात घातला, पाकिट काढला, ह्याच गोळ्या का त्या झोपीच्या? म्हणे हो ह्याच. तुमच्याकडे पण? म्हणे मला पण ह्या घेऊन झोप येत नाही. मग आता बसा म्हणे माझ्या गाडीमध्ये आणि आपण तिघे पण शोधू आता झोपणारा माणूस. बरं का? आता तिघे निघाले. जाता 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 एका रस्त्यामध्ये एक झाड होतं, सावली होती, असेच उन्हाचे दिवस होते, दुपारची वेळ होती आणि त्या झाडाच्या खाली गाडी बाजूला घेतली त्यांनी, 4 चाकी गाडी, आणि तिथे निवांत एक थोडा वेळ त्या सावलीला बसायचा म्हणून बसले. पण बसल्यानंतर समोर एका शेताच्या कडे लक्ष गेलं त्यांचं. त्या शेतामध्ये एक शेतकरी दादा काम करत होते. काय बांध बंदिस्तीचं काम चालू होतं ना, हीच वेळ होती समजा, नाही का? टोपल्या टाकायचं काम करायचे ते, जमिनी वगैरे त्या मातीची उचलायची, त्या बांधावर टाकायचे. यांनी 15 मिनिटं जवळजवळ निरीक्षण केला त्या माणसाचं. दुपारची वेळ होती. त्या शेतकरी दादाची बाई भाकरी घेऊन त्या ठिकाणी गेली. त्या बांधावर बसून त्या माणसाने भाकरी खाल्ल्या शेतकरी दादाने. ती बाई भाकरी देऊन निघून गेली. हे निरीक्षण करतायत की तो दादा त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि ऐका ना, भाकरी खाल्ल्याबरोबर त्या ठिकाणी त्या बांधावर तिथेच तो कलंडलेला आहे. तर ते तिथेच कलंडलेला आहे. हे निरीक्षण करतायत लांबून. यांनी विचार केला, अरे काही झालं की काय, याला चक्कर बिकर आली की काय? भाकरी खाल्ल्याबरोबर कलंडला, काय विषबाधा झाली की काय? जाऊन बघावं आपण. जाऊन पाहतात तर तो माणूस आपल्या कमरेला असलेला टॉवेल उशाला घेऊन निवांत झोपला होता. बरं का माऊली? निवांत झोपला होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. उठवल्यानंतर यांना खात्री पटली की त्याला काही चक्कर आलेली नाही, त्याला काही विषबाधा झालेली नाही, तर तो निवांत झोपला होता. अंगामध्ये फाटकी बनियन आहे. जो उशाला घेतलेला टॉवेल आहे तो पण त्या मातीमध्ये मळलेला आहे. पण त्या ठिकाणी त्यांना जे दृश्य पाहायला मिळालं की भर ऊन असताना सुद्धा उन्हामध्ये एक छोटीशी सावली फक्त त्याला त्या ठिकाणी त्या झाडाची होती. त्या झाडाच्या सावलीला एक साईडला कलंडलेला तो त्या ठिकाणी पडलेला, झोपलेला, निवांत झोपलेला बघितला. आणि मग याला तिघांना पण आधार आला. बरं वाटलं. का बरं वाटलं? ज्याच्या शोधासाठी आपण फिरत होतो तो भेटला बाबा एकदाच आपल्याला. बरं का? आता म्हणे एवढा ऊन असताना, कुठेतरी थोडीशी सावली असताना हा माणूस जर इथे एवढा झोपला, 2 मिनिटात पाहता पाहता याचा जर आपण शर्ट घातला काय, तरी कमी रात्रीचे तरी झोप येईल ना, दिवसाने पण रात्रीचे तरी झोप येईल की नाही, असा विचार त्यांनी केला. त्याला हात जोडला आणि सांगितला, दादा दादा तुझे 3 शर्ट दे रे आम्हाला, 3 शर्ट दे आम्हाला. त्यांनी सांगितलं, दादा 3 शर्ट जर असते तर एवढ्या उन्हामध्ये काम करतोय, एक आता घातला असताना. अंगात बनियन आहे, ती पण फाटकी आहे, फाटलेली आहे. बरं का? कमरेला टॉवेल आहे, तो पण मळलेला आहे, मातीमध्ये माखलेला आहे. दादा एकच ड्रेस आहे रे मला, कुठे जर गावाला जायचं असलं तर तो ड्रेस घालायचा, गावाला जाऊन यायचं, लगेच धुवायचा आणि तोच ड्रेस पुढच्या वेळेला कुठे तर जायचं असलं तर तोच ड्रेस घालून जायचा. पॅन्ट शर्ट एकच आहे, तुम्हाला 3 शर्ट मी देऊ कसे? मला एकच शर्ट आहे दादा माझ्याकडे. मग यांनी विचार केला की 10 12 ड्रेस आपले घरामध्ये लावलेले आहेत, कितीतरी कपडे आपले, आपण कितीतरी श्रीमंत आहोत. बरं का?
पण ह्या माणसाकडे एकच ड्रेस आहे, एकच ड्रेस, तो कुठे जायचं असल्यानंतर जातो, घालतो, परत येऊन धुतो, परत तोच घालतो. तरी सुद्धा हा माणूस बांधावर दुपारच्या वेळेला निवांत झोपतोय. कारण काय? विचारलं त्याला, दादा एवढी गरिबी असताना सुद्धा तुला बांधावर झोप लागते, उन्हामध्ये झोप लागते, कारण काय बरं? त्याने दिलेलं उत्तर आहे का, दादा तुमची श्रीमंती किंवा तुमची गरिबी तुम्हाला झोपवत नाही. तुम्हाला जर प्रामाणिकपणे जर झोप लागावी असं वाटत असेल, तुम्हाला डोळे मिटल्याबरोबर झोप लागावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी दिवसभर आम्हाला प्रामाणिक कर्म केली पाहिजेत, प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. जर दिवसभर आम्ही प्रामाणिक राहिलो ना, दिवसभर जर आम्ही प्रामाणिक कर्म केली ना, तर रात्रीच्या वेळेला 2 घास खाल्ल्यानंतर गादी आहे, घोंगडी आहे की पोट आहे माहिती नाही, डोळे मिटल्याबरोबर झोप लागेल, नक्कीच लागेल. गोळ्या न घेता झोप लागेल. फक्त त्यासाठी आम्हाला प्रत्येक मिनिटाला प्रामाणिक राहावं लागणार आहे, प्रामाणिक राहावं लागणार आहे. आणि मग त्यांना कळलं आपल्या आजाराचा नेमका उपाय काय आहे ते. बरं का, आम्ही देवाच्या चरणी का राहायचं आहे? आम्हाला देवाच्या नको धावू वेगी इंद्रियांशी मनाला सांगितलेले, देवाची पायी घेई मना बुडी का, सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांतीही. सगळ्या प्रकारचं सुख आम्हाला देवाच्या चरणी प्राप्त होत असते आणि कल्पांती सुद्धा ते सुख बाजूला होत नाही किंवा सरत नाही. अशा प्रकारचं सुख आम्हाला देवाच्या कृपेने त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि एवढंच नाही, जर देवाच्या चरणी आम्ही स्थिर राहिलो तर काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, जाणे येणे खुंटे धावो एर झार, न लगे डोंगर उसंतावे. हे जे आपलं जाणं येणं आहे ना, हे थांबलं जात आहे. येणं जाणं जे आहे की नाही, थांबलं जात आहे. जन्म मृत्यू थांबला जातो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम थांबलं जात आहे. आणि ते कुठेतरी जर आम्हाला थांबवायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? देवाच्याच चरणाशी आमचं मन स्थिर केलं पाहिजे. देवाच्याच चरणाशी आम्ही स्थिर राहिलो पाहिजे. ज्या वेळेला आम्ही देवाच्या चरणाशी स्थिर राहू ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडेल, चांगल्या प्रकारची कर्म घडतील, चांगल्या प्रकारे जगता वागता येईल. आणि जर चांगल्या प्रकारे जगता वागता आलं तर तोच आमचा परमार्थ आहे आणि तीच आमची भक्ती आहे. बरं का, जाणे येणे कुंटे धावो एर झार, न लगे डोंगर उसंतावे. म्हणून तुकोबा म्हणतात, सांगणे ती तुझ इतुकीची आता, माने धन कांता विष तुल्य. काय सांगितलंय बघा, ज्याची आम्हाला आवड आहे ना, ज्याची आम्हाला सतत आठवण असते ना, तुकोबा म्हणतात विषतुल्य. ऐकतानाच कसं वाटतंय बरं? ऐकतानाच कसं वाटतंय? आपण नेहमी एक दृष्टांत ऐकतो ना, तो माणूस बोलतो की नाही, अमक्याचं माझ्यावर एवढं जीव आहे, तमक्याचं माझ्यावर एवढं जीव आहे, माझा मित्र तर माझ्यासाठी जीवाला जीव देणार आहे, माझे सगळे सोयरे तर माझ्यासाठी काहीही करतील, माझ्या घरातले तर माझ्याशिवाय राहत नाहीत. बरं का, आता याला सोडवायचा कसा? परमार्थ पण करतोय एकीकडे देवदेव पण करतोय, पण दुसरीकडे हा पण विषय आहे त्याच्याकडे. काय? हा माझा, तो माझा, याचा जीव माझ्यावर एवढा, त्याचा जीव माझ्यावर एवढा, मित्र तर जीवाला जीव देणारे आहेत, सोयरे तर अमुक आहेत, आमच्या घरातले तर माझ्या वाचून राहत नाही. मग शेवटी त्या महायोग्याने सांगितलं, त्या महाराजाने सांगितलं की माझ्या योगाच्या बळाने तुझा काही वेळ श्वास रोखून ठेवू शकतो, मेल्या समन तुला पाडू शकतो. योगी काहीही करू शकतात, योगी काहीही करू शकतात. फक्त 1 तास तुला बघायचंय ना तुझं कोण आहे, फक्त 1 तास बघायची का गोष्ट? नको, दृष्टांत बघायचा का? थोडं जीवाला लागेल, पण काय करतात, नाईलाज आहे ना. माझं कोण तुमचं कोण, हे कोण काय म्हटलेलं इथं विषतुल्य. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, सांगणे ते तुझं इतुकीची आता, मानी धन कांता विषतुल्य. आणि ठरल्या वेळेप्रमाणे त्याला योग बळाने त्याचा श्वास रोखून ठेवला. किती? 1 तासासाठी. आणि त्याचा श्वास रोखून ठेवल्यानंतर 5 मिनिटातच तिथं ते साधू पुरुष आले त्याच्या घराजवळ.
आता मला सांगा, त्याला जर श्वास नाही, तो जर मेल्याप्रमाणे जर पडलेला आहे, मृत अवस्थेत जर पडलेला असेल, तर तिथे काय अवस्था चालू असेल? सगळी रडारड चालू झाली, असं झालं तसं झालं, लगेच इकडे फोन कर, मित्रांना नातेवाईकांना फोन कर, बरं का. 15-20 मिनिटांमध्ये बरेचसे गोळा झाले त्या ठिकाणी, आणि मग 15-20 मिनिटात त्या ठिकाणी ते महाराज आले. महाराजांनी बाहेरूनच आवाज दिला, आदेश अलक निरंजन, काय असेल ते, रामकृष्ण हरी, जय हरी. काय तो आवाज घरातल्यांनी ऐकला आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. अरे बापरे, महाराजांनी सांगितलं, विचारलं, काय झालं बरे? म्हणे आमच्या घरातला एक कर्ता पुरुष गेला हो, चांगला, आमच्या सर्वांचा आवडता होता, बरं का. आणि मग महाराजांनी सांगितलं, त्यांच्याकडे कमंडलू होतं. त्यांनी सांगितलं, ह्या कमंडलू मधलं पाणी थोडस जर ह्या प्रेतावर शिंपडलं, बरं का, आणि राहिलेलं पाणी तुमच्या कोणी जरी एकाने पिलं, तर तुमचा माणूस जो गेलाय ना, तो उठून बसेल, जिवंत होईल तो, बरं का. सगळ्यांना बरं वाटलं, जरा सगळ्यांना बरं वाटलं, आणि सगळे तयार झाले. महाराज ठीक आहे ना, तुम्ही शिंपडा ना पाणी, आम्ही सगळे प्यायला तयार आहेत. पहिले मित्रांना विचारलं, हो चालेल. नातेवाईकांना, हो चालेल. घरातल्यांना, अहो आमचा माणूस जर आम्हाला मिळत असेल तर त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे. काय? आणि तेवढ्यात ते महाराज बोलले, त्या प्रेतावर पाणी शिंपडलं की प्रेत उठेल, पण जो माणूस हे पाणी पिईल ना, काय, तो माणूस मात्र मरेल, बरं का. हे शब्द ऐकल्याबरोबर काय झालं असेल बरं तिथे? आता पुढचं सगळंच सांगायला आपल्याला वेळ कमी आहे आज, ऍक्च्युली आपल्याला वेळ कमी मिळाला, बरं का. असू द्या, हरकत नाही. फक्त कल्पना करा, मित्रांना जेव्हा सांगितलं त्यावेळेला मित्र म्हणतात, ठीक आहे, तो बोलायचा काही जीवाला जीव देणारे मित्र आहेत म्हणून, पण त्या बोलासाठी असतात, ते काय प्रत्यक्ष असतंय का? बोलायचा तो नेहमी तुम्हाला की जीवाला जीव देणारे मित्र आहेत म्हणून, पण ते कुठपर्यंत? बोलण्यास पुरतं ठीक आहे ना, बोलण्यापुरतं ठीक आहे, काय. प्रत्यक्ष जेव्हा वेळ येते तेव्हा, अहो मनाविरुद्ध झालं तर मित्र सुद्धा शत्रू होतो. मनासारखं होते तोपर्यंत मित्राचं प्रेमही ओसंडून वाहत असते, मनासारखं होतंय तोपर्यंत मित्रही जवळ असतात, पण मनाविरुद्ध झालं की मित्रही शत्रू व्हायला वेळ लागत नाही. तिथे तर अशी अवस्था झाली का जो पाणी पिईल तो मरणार आहे. मित्रांनी सर्वांनी हात जोडल्याने काय सांगितलं माहितीये का? आम्हाला पण घरदार आहे, आम्हाला पण बायको पोरं आहे, त्यांचा पण विचार आम्ही केला पाहिजे ना. आता सगळे सोयरे वगैरे आपण बोलतो, त्यांची ओळख जगद्गुरु तुकोबा गाथेमध्ये करून देतात. काय म्हणतात? सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही, बरं का. सोयरे धायऱ्यांचं पण तसंच आहे, मनाप्रमाणे पाहुणचार केला तर मग तो सोयरा चांगला, बरोबर आहे की नाही. मनाप्रमाणे पाहुणचार जर केला तर सोयरा चांगला. पाहुणचार जर नाही केला, एखाद्या वेळी जर पाहुणचारात कमी पडलो, काय माणूस आहे का तू? माणसातली माणसं नाही ती, माणुसकी नाही अजिबात त्यांना, लगेच अपप्रचाराला सुरुवात, बरं का. सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. हा ऐकतोय सगळं, काय सांगितलंय त्याला? प्राण तुझा रोखला जाईल, तुला ऐकायला सगळं येईल, काय चाललंय ते ऐकायला येईल, डोळे मिटून निवांत ऐकायचं फक्त, बस. तू बोलतो ना, मित्र जीवाला जीव देणार आहे, सोयरी अमुक अमुक आहे, घरचे नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्यापाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी, वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी. काय? काळ आला जवळी ग्रासावया, शेवटच्या वेळेला कोण नाही रे दादा. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. म्हणून या ठिकाणी या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात, देवाची पायी घे मना बुडी. शेवटच्या वेळेला आपल्याला सोडवणारा तो एकच आहे, हे सगळं त्याने बघितलं.
बघितल्यानंतर मग त्याला उभं केलं, जागं केलं आणि मग त्याला सांगितलं, आता सांग तुझं कोण आहे. ठीक आहे, मायेचं जाळ बाजूला झालं, घरामध्ये राहायचंय, संसारामध्ये राहायचंय, संसार करायचा आहे, आपल्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा करायची, मुलाबाळांचा सांभाळ करायचाय, बाईचा सांभाळ करायचा आहे, आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे, जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती सेवा करायची आहे. फक्त ही सगळी सेवा करत असताना माझं म्हणून जे स्वीकारतोय ना ते जरा फक्त बाजूला कर, त्याचं विस्मरण झालं पाहिजे. विषतुल्य का मानायचं आहे, विस्मरण झालं पाहिजे ना. त्याचीच जर आठवण असली आणि त्याच्याच आठवणीत जर मृत्यू आला तर. आणि म्हणून शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, अखंड भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात बरं का, तुका म्हणे तुझे हाती उपकार, उतरो हा पार भवसिंधू. हे सगळं आमच्या हातात आहे, आपल्या हातात आहे, इतरांच्या कोणाच्या हातात नाही. आपला उद्धार करून घ्यायचा असेल हे कोणाच्या हातात आहे, आपल्याच हातात आहे. आणि आपल्या हातात जर आहे तर मग आपला स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. तुका म्हणे बरं का, तुझे हाती उपकार, उतरो हा पार भवसिंधू. हा भवसिंधू जर तुम्हाला तरायचा असेल तर